खाजगी वाहतूकदारांनी आजपासून जे संप पुकारलेले आहे त्या संपच्या अनुषंगानं बघितलं तर आपल्याजवळ नांदेडपासून जे हैदराबाद मार्ग आहे, लातूर मार्ग आहे आणि नागपूर मार्ग आहे, त्या तिन्ही मार्गावरची वाहतूक सध्या आपल्याला 1 तासापासून बंद करावी लागली आहे, कारण तिथं ट्रॅफिक जाम झालेलं आहे। यामुळे आपले बरेचसे म्हणजे 50 फेऱ्या तरी आत्ता सद्यस्थितीतला स्थगित करावं लागले आणि पोलीस प्रशासनाचं आपण सहकार्य घेऊन ते फेऱ्या लवकरात लवकर चालू करायचं आणि कशी वाहतूक चालू झाल्या आपली एसटीची वाहतूक चालू होईल याकडे आपण लक्ष देऊन आहे आणि लवकरात लवकर चालू होईल अशी अपेक्षा बाळगतोय। नाही, खाजगी वाहतूकदारांनी जो संप पुकारला त्यामध्ये फक्त त्यांनी वाहतूक जाम केलेली आहे, त्यात एसटीला कोणताही विरोध नाही आहे। त्याला प्रत्येक वाहतुकीला पूर्णच रस्ता बंद असल्यामुळे, चक्का जाम असल्यामुळे आपली तिथं ट्रॅफिकमध्ये गाडी थांबलेली आहे। एक 10-20 लाख रुपये सध्या तरी 1 तासाचा तोटा असेल आमचा अंदाजे, आणि पुढं आता आणखी जर तसंच चालू राहिलं तर तोटा वाढण्याची शक्यता आहे। पण एस टी ह्याच्यामध्ये बंदमध्ये कोणतेही सहभागी नाही, ह्याच्यामध्ये एस टीचं पूर्ण आपण चालवायचा प्रयत्न करतोय आणि जे लगेच चालू झाल्या आपली एस टी पूर्ववत चालू होऊन जाईल। आपल्याकडे इंधन साठा 10 दिवस चालेल एस टी या पद्धतीने उपलब्ध आहे। जवळपास 40-45 हजार लिटर आपल्याकडं इंधन साठा आहे आणि तो आपण नांदेड डेपो चालवायचं म्हटलं तर जवळपास अंदाजे 10 दिवस आपण चालवू शकतो। केंद्र शासनाने नवीन मोटार वाहन आणलेल्या कायद्याविरोधात खाजगी वाहतूक संघटनांनी 3 दिवसाचा बंद पुकारला आहे। या बंदमुळे नांदेडच्या एस टी आगाराला फटका बसला आहे। नांदेड आगारातून नागपूर, हैदराबाद तसेच जिल्ह्यात ग्रामीण भागात जाणाऱ्या तब्बल 50 एस टीच्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत। यामुळे नांदेड आगाराला जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचा फटका बसला आहे। त्यानंतर आज जिल्हाधिकारी यांनी पेट्रोल पंप चालक तसेच वाहतूक संघटना यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये या संपाबाबत काय तोडगा निघतो याकडे आता पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।